अकोला शहरातील गांधी रोडवर उभी केलेली कार अज्ञात चोरट्यांनी फोडून लॅपटॉप चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक नागरिक आपली कार गांधी रोडवर पार्क करून बाजारात गेला होता। परत आल्यावर त्याच्या लक्षात आले की कारच्या काचा फोडण्यात आल्या आहेत। कारची तपासणी केल्यावर त्यामधील लॅपटॉप चोरीला गेल्याचे निदर्शनास आले। या घटनेची माहिती संबंधितांनी सिटी कोतवाली पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। बातम्यांचा गजर बघा फक्त लोकनजर न्यूज। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला त्याच गावातील संशयित आरोपीने पळवून घेऊन गेल्याचा प्रकार घडला असून गेल्या 4 महिन्यांपासून नातीचा शोध घेण्यासाठी आजी न्याय मागत होती। मात्र पोलिसांकडून कारवाई न झाल्याने अखेर शनिवारी या वयोवृद्ध आजीबाईंनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली। नातीला लवकर परत आणा आणि आरोपीला अटक करा अशी ठाम मागणी करत न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा आजीबाईंनी घेतला आहे। मात्र पोलिसांना संशयित आरोपी शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील आले गावात शेतात सोयाबीन सोंगताना 48 वर्षीय शेतमजूर नरेंद्र मोतीराम तेलगुटे यांना हृदयविकाराचा झटका आला। सहकारी मजुरांनी त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र अकोल्यात उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला। मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तेलगुटे यांच्या मृत्यूने पत्नी, 2 मुले, 1 मुलगी व आई यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। वेळेत उपचाराची सोय न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। बातम्यांचा गजर बघा फक्त लोकनजर न्यूज।